नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की राज्याचं नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून 6,500 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कर्जमाफी कशी होणार, याचबरोबर कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र असणार, किती लाखापर्यंत ही कर्जमाफी होणार व याचबरोबर कोण्या बँकेचं कर्ज माफ होणार व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण्या वर्षातलं कर्ज माफ होणार आहे, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यावर जर कर्ज असेल किंवा कर्ज परतफेड करणारे शेतकरी असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ करिता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही आता नव्याने सुरू केली जाणार आहे आणि याच योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 6,500 कोटीची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जवळपास 2014 ते 2023 पर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं, ते कर्ज थकीत पडलं आणि अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. परंतु मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही याची स्पष्टपणे माहिती मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, 2014 ते 2019 पर्यंत या जवळपास 5 ते 6 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून 2 योजना राबवण्यात आल्या आणि 2 योजना म्हणजे 2017 ची योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व 2019 ची योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. आणि या दोन्ही योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज डबल माफ होणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. आता भरपूर व्हिडिओ येत आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती सांगण्यात येत आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं पुन्हा कर्ज माफ होणार नाही. आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, या दोन्ही योजनेमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना लाभ देण्यात आलेला नसेल तर त्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. मित्रांनो, 2 कर्जमुक्ती योजना आहेत, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 2014 ते 2019 पर्यंतच्या पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफी जे काही अनुदान आहे म्हणजे पावत्या निघाल्या, परंतु बँकेमध्ये शेतकरी गेले असता त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की शासनाकडून तुमची रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांकरिता जवळपास 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांकरिता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून 2014 ते 2019 पर्यंतची जवळपास 864 कोटीची कर्जमाफी केली जाणार आहे आणि ही याची तरतूद सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे आणि जवळपास लवकरच याच्यासाठी निर्णय घेण्यात येणार आहे. याचबरोबर जवळपास 6,500 कोटीची तरतूद कर्जमाफी संदर्भात केलेली आहे आणि जवळपास राज्यामधील ज्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या महसूल मंडळामध्ये जवळपास 2019 नंतरची जे काही शेतकरी आहेत 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी 2019 ला कर्ज उचलले आहे, 2020 ला थकीत पडलं, ज्या शेतकऱ्यांनी 2020 ला उचललं, 2021 ला थकीत पडलं, अशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू करून या योजनेच्या माध्यमातून 6,500 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पहिला जी आर सरकारने निर्गमित केला जवळपास 31 ऑक्टोबरला, त्याच्यामध्ये 40 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला. दुसरा जी आर 10 नोव्हेंबरला निर्गमित केला, त्याच्यामध्ये राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला. आणि अशा दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसूल मंडळातील किंवा तालुक्यातील किंवा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा एक मोठा निर्णय आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि कोण्या वर्षातली कर्जमाफी होणार, मित्रांनो 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत केली जाणार. या योजनेकरिता जवळपास 864 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि 2019 ची कर्जमुक्ती 2019च्या नंतरच्या कर्जमुक्ती योजनेकरिता 6,500 कोटींची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार. मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज बाकी आहे 2014 ते 2019 पर्यंत त्या शेतकऱ्यांचा 34 जिल्ह्यातील कर्ज माफ होणार. याचबरोबर 2019 नंतरचा जवळपास 27 जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 6,500 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कोण्या बँकेचं कर्ज माफ होणार. बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न, बहुतांश शेतकऱ्यांचे कमेंट असतात की कोण्या
कोण्या बँकेचं कर्ज माफ होणार, तर मित्रांनो त्याही शेतकऱ्यांना मी सांगेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, याचबरोबर विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, याचबरोबर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात, अशा सर्व बँकेचे कर्ज सरसकट 2 लाख रुपयापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करण्यात येऊन या योजनेचा नवीन पोर्टल चालू करण्यात येईल व या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुर्ता असेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद. नाही असं कोण होईल स्लो मोशन